बऱ्याच दिवसांपासून जरांगेंची भेट घेण्याची इच्छा होती, आज तो योग आला असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, बऱ्याच दिवसांपासून जरांगेंची भेट घेण्याची इच्छा होती, आज तो योग आला। मराठा समाजाकरिता त्यांनी स्वाभिमानी आंदोलन केले। मला 2 वेळेला एकनाथ शिंदेंनी बैठकीला बोलावले, त्यावेळेस अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांच्यासोबत होतो। आम्ही तुम्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय। मराठा आरक्षण द्या अशी आमची मागणी आहे। चर्चा नका करूया, आता फायनल करा। वाशीला जे आश्वासन दिले त्यामुळे आम्हाला समाधान मिळाले। दिलेली आश्वासनं तुम्ही पूर्ण केली नाहीत, त्यामुळे ते आंदोलनाला बसले आहेत, असे यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। बऱ्याच दिवसानंतर जरांगे पाटील यांची भेट घेण्याची इच्छा होती, आज तो योग आला। ही सदिच्छा भेट होती। त्यांची तब्येत विचारण्याचा करता आम्ही सगळे इथं आलो होतो। काही दिवसापूर्वी ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असताना सातारला त्यांना त्रास झाला होता। त्यावेळेला मी कराडला असताना भेटायला जाणार होतो, पण ते लवकर निघून गेले। त्यावेळेला मी औरंगाबादला जेव्हा येईल तेव्हा निश्चितच सदिच्छा भेट घ्यायला येईन असं मी सांगितलं होतं। आज तो योग आला। मराठा समाजाकरता त्यांनी प्रचंड मोठं स्वाभिमानी आंदोलन उभं केलेलं आहे। त्याची आधुनिक इतिहासात त्याची तोड नाही। मी या निमित्तानं त्यांना सदिच्छा दिल्या, त्यांची तब्येतीची काळजी घेण्याबद्दल विनंती केली आणि बाकी त्यांचा जो काही निर्णय घेतील ते तुम्हाला सांगतो। सर, मला काय सांगाल, तुम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा मराठा समाजाला आणि मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं होतं। आता ही वस्तुस्थिती आहे की 1902 साली शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये पहिल्यांदा मराठा समाजाला मागासवर्गामध्ये 50% आरक्षण दिलं होतं। त्यावेळेपासून मराठ्यांची सुप्त इच्छा आहे। आज मंडल आयोग असेल किंवा काका कालेलकर आयोग असेल, त्यांनी महाराष्ट्रामधल्या मराठ्यांना मागास समजण्यामध्ये विरोध केला, परंतु आज कर्नाटकमध्ये मराठा समाज हा ओबीसीमध्ये धरला जातो। मध्य प्रदेशमध्ये मराठा समाज ओबीसी धरला जातो, पण महाराष्ट्रात ते होत नाही। त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारे आम्ही आरक्षण द्यायचा प्रयत्न केला। सुरुवातीला लोकांचं मत होतं की तुमचे एवढे मुख्यमंत्री आहेत, एवढे कारखानदार आहेत, तुम्हाला कशाला पाहिजे। पण जेव्हा भूमिहीन शेतमजूर असेल किंवा अल्पभूधारक शेतकरी असेल, त्याची परिस्थिती पाहिजे। आज शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे शिक्षण घेणं अशक्य झालेलं आहे। त्यामुळं मग लोकांना एक आशेचा किरण वाटतो किंवा आपण सरकारी नोकरीमध्ये जर आरक्षण आपल्याला मिळालं तर आपल्याला सरकारी नोकरी मिळेल, पण तो महत्त्वाचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल। आणि हा सगळा विचार करून मी मुख्यमंत्री असताना 2010 ते 2014च्या कालखंडामध्ये आम्ही जी तांत्रिक अडचण होती त्या अडचणीवर मार्ग काढून आम्ही जुलै 2014मध्ये मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं होतं। कायद्यामध्ये तरतूद आहे की जो राज्यातला मागासवर्गीय आयोग आहे, त्या आयोगानं मोजणी केली पाहिजे आणि वस्तुस्थिती शोधली पाहिजे। पण आम्ही जेव्हा तत्कालीन मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती पापट यांना विनंती केली की आपण ही संख्यात्मक माहिती घ्या आणि सरकारी नोकऱ्यामध्ये शिक्षणामध्ये मराठा समाजाची काय परिस्थिती आहे, तेव्हा त्यांनी ती करायला नकार दिला। म्हणजे मराठ्यांना काय आरक्षणाची गरज नाही। आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही फक्त संख्यात्मक माहिती घ्या, डेटा गोळा करा, आरक्षण द्यायचं का नाही मंत्रिमंडळाचा निर्णय, तो घेईल निर्णय। त्यांनी ते न केल्यामुळं मग आम्ही मंत्रिमंडळाची उपसमिती नेमली। त्यांनी वर्षभर अभ्यास करून माहिती दिली। माहिती बरोबर आहे, खोटी नाही आहे। आणि त्या माहितीच्या आधारावर आम्ही जुलै 2014मध्ये अध्यादेश काढून आरक्षण दिलं होतं। त्यामुळे मला वाटलं ती योग्य भूमिका होती। आता ते आमचं लगेच सरकार गेलं, पण देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं, त्यांनी ते काही टिकवलं नाही, म्हणून तो लढा चालू आहे। मला एक समाधान आहे की या लढ्याला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदा जर कोणी वाचा फोडली असेल तर ते आमच्या आघाडी सरकारने फोडली। पवारसाहेब होते, बरेच मंडळ होते, आत्ता जे मंत्री तिकडे जाऊन बसले ते पण होते। आम्ही सर्वांनी मिळून तो निर्णय घेतला आणि मुस्लिम धर्मीयांना नव्हे तर मुस्लिम समाजातल्या मागासवर्गीयांना शोधून काढून त्याला 5% आरक्षण दिलं। मला जे मी त्यावेळेला केलं त्याचं मला समाधान आहे। त्यानंतर परिस्थिती चिघळलेली आहे, समाजाला फसवलं गेलं अशी माझी मानसिकता आहे। 2018चा जो कायदा झाला तो अधिकार नसताना, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांना अधिकार नसताना तो कायदा केला, तो सुप्रीम कोर्टात रद्द झाला। खुश खबर, खुश खबर, खुश खबर।
डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं संध्या सव्वालाखे म्हणाल्या. काँग्रेस महिला अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. बदलापूर आणि अकोल्यातील घटनांवर त्यांनी सरकारला जबाबदार धरत महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी आरोपीला महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सरकार अपयशी ठरले आहे. तसंच महिला आयोगाच्या निष्क्रियतेवरही टीका केली आहे. त्यांनी जोरदार उत्तर देऊन सांगितले की आरोपींवर कडक कारवाई न झाल्यास महाराष्ट्रात आंदोलन सुरू राहील, अशी त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. बघूयात ते यावेळी काय म्हणाले. एकंदरीत आपण बदलापूरच्या घटनेचा आढावा घेतला आहे. परिस्थिती पाहता काय विषय तुम्ही काय सांगाल? काल आम्ही बदलापूर इथे जाऊन आलो. पहिल्या दिवशीपासून महिला काँग्रेसची टीम आमच्या ब्लॉक अध्यक्ष त्या ठिकाणी होत्या आणि सातत्याने आमची ब्लॉक अध्यक्ष त्या पीडिताच्या आईसोबत सुद्धा होती. त्यांनी सातत्याने मदत केली, गुन्हे दाखल करायला मदत केली, याचा अभिमान मला आहे. परंतु महिला म्हणून त्यांचं कर्तव्यसुद्धा होतं. परंतु ज्या पद्धतीची परिस्थिती काल आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर बघितली, मन असं सुन्न होऊन जाईल अशी परिस्थिती आहे. एक प्रेग्नंट महिला त्या ठिकाणी गुन्हे नोंदवायला जाते, परंतु तिला 12 तास बसवल्या जातं. ही शोकांतिका आहे महाराष्ट्राची. आज बदलापूरची घटना संपत नाही, तोच काल अकोल्यामध्ये 6 मुलींवर अशाच पद्धतीचा अत्याचार करण्यात आला. त्या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्रातली महिला काँग्रेस जाऊन त्यांनी गुन्हे नोंदवून घेतले. परंतु रोज बदलापूर, अकोला, नाशिक, नवी मुंबई, ठाणे, रोज प्रत्येक ठिकाणी असे प्रकार घडत आहेत. मग सरकार आहे कुठं? सरकारचा अंकुश आहे कुठं? कायदे गेले कुठं? का भीती संपली लोकांच्या मनातली? हा प्रश्न प्रत्येक महाराष्ट्रातल्या महिलेला आहे. आणि प्रत्येक आई, काल छोट्या छोट्या मुली आम्हाला भेटायला आल्या. त्या मुली शाळेत जायला घाबरत आहे. ज्या ठिकाणी म्हणते ज्ञान देवता म्हणते त्या ठिकाणी जायला, त्या मंदिरात जायला आमच्या मुली घाबरत आहे. दुसरं असं की ज्या शिक्षण संस्थेमध्ये त्या मुली शिकत होत्या त्या ठिकाणचे CCTV फुटेज त्या दिवसाचे गायब आहेत. आणि त्या संस्थेवाल्यावर, म्हणजे संस्थेचं कर्तव्य असते की पॉस्कोच्या अंतर्गत त्या संस्थेनेच गुन्हे दाखल करायचे असतात, परंतु संस्थेवाल्यांनी गुन्हे दाखल केले नाही. या उलट ते CCTV फुटेज गायब केले. याचं कारण तो भाजपाचा पदाधिकारी आहे. आणि म्हणूनच 12 तासपर्यंत आमच्या महिलेला त्या ठिकाणी बसून ठेवलं. हा आमचा आरोप नाही, ही सत्यता आहे. आणि त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे, कडक कारवाई झाली पाहिजे. आणि शिक्षण संस्थेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, ही महाराष्ट्र महिला काँग्रेसची मागणी आहे. दुसरं, CMचा जिल्हा आहे. CMचे काय डोळे बंद आहे? 15 तारखेला तुम्ही त्या ठिकाणी जाता, उद्घाटन करता. तुम्हाला माहिती नाही, लोकांनी तुम्हाला सांगितलं नाही, तुम्ही जाणून बुजून गुन्हे दाखल होऊ दिले नाही. सरकार अपयशी आहे. CMचा सुद्धा त्या ठिकाणी राजीनामा झाला पाहिजे, ही महाराष्ट्र महिला काँग्रेसची मागणी आहे. 2 उपमुख्यमंत्री आहे महाराष्ट्राला. काल आम्ही सांगितलं प्रत्येक जिल्ह्याला एक उपमुख्यमंत्री द्या, तरी सुद्धा तुम्ही महिलांना न्याय देऊ शकणार नाही. इतकं निर्लज्ज आणि निकामी हे सरकार आहे. काल महिला आयोगाच्या अध्यक्ष त्या ठिकाणी आल्या. महिला आयोगाच्या अध्यक्षाला आम्ही विचारलं असता, मी तर बाजूला होते, पण आमच्या पदाधिकाऱ्यांनी विचारलं की तुम्ही इतक्या लेट काय आल्या, तर काय उत्तर द्यावं महिला आयोगाच्या अध्यक्षांनी? हे माझं तर काम नाही आहे, हे बाल हक्काचं काम आहे, तरीसुद्धा मी आली. उपकार केले का तुम्ही त्या ठिकाणी येऊन? तुम्ही महिला आयोगाच्या संविधानिक पदावर बसले आहे, प्रचार करायला तुम्हाला वेळ आहे. तुम्ही त्या ठिकाणी त्याच दिवशी जायला पाहिजे होतं. तुम्हाला तर सिक्युरिटी आहे. आमच्या महिला रस्त्यावर उतरलेल्या होत्या. ब्लॉक अध्यक्षसुद्धा ज्यांना धमक्या मिळत होत्या, पण आमच्या महिला घाबरल्या नाही, त्या ठिकाणी दटून राहिल्या, म्हणून गुन्हे दाखल झाले. तुम्ही आम्हाला असं उत्तर देता? महिला आयोगाच्या अध्यक्षाचा सुद्धा राजीनामा झाला पाहिजे. आणि नंतर आम्हाला म्हणता राजकारण करता. अहो, आम्ही राजकारण करत नाही मतासाठी, तर तुम्ही राजकारण करायला निघाले.
जातीचं राजकारण करता, नात्याचं राजकारण करता. हे जे लाडकी बहीण योजना आहे आम्हाला सांगता, अहो आमच्या लाडक्या बहिणीचं मत विकत घेण्यासाठी हे तुम्ही जे सुरू केलेलं आहे ना, आमच्या बहिणी हुशार आहे. मी तुम्हाला म्हणते ना की नात्याचं राजकारण करताय, तुम्ही नात्याचं राजकारण करताय, तुम्हाला बहिणीचं प्रेम अजिबात नाही. लोकसभेमध्ये आम्ही बहिणीवर असलेलं प्रेम हे पाहिलेलं आहे. तुम्ही सांगू नका. उलट तुम्ही 1500 रुपये देत असताना आमच्या महिलांना दमदाटी करता की जर तुम्ही मतदान केलं नाही तर पैसे परत घेऊ. पैसे काय तुमच्या घरचे आहेत? तुमची हिंमत असेल तर हात लावा. मग तुमचा काय कार्यक्रम करायचा हे महाराष्ट्र महिला काँग्रेस ठरवतील. आज तुम्ही त्या ठिकाणी पत्रकार महिलेला सुद्धा इतक्या गलिच्छ शब्दामध्ये बोलतात. तुमचा हा सत्तेत असलेला म्हात्रे, मला त्याला आव्हान करायचं आहे, महाराष्ट्र महिला काँग्रेसमध्ये तुझी हिंमत असेल तर ये बाहेर. लपतो कशाला? लपून राहिला आणि तुम्ही त्याला अभय देताय. माझ्या पत्रकार भगिनींना काल मी भेटली, तिला सातत्याने पोलीस स्टेशनच्या चक्रा मारावं लागत आहे, तरीसुद्धा गुन्हा दाखल करून घेत नाही. आणि तो म्हणतो जसा काही तुझ्यावर बलात्कार झाला असं. म्हणजे तुम्ही काय महाराष्ट्राच्या प्रत्येक महिलेचा बलात्कार करणार आहे आणि त्याची वाट बघणार आहे की बलात्कार झाल्यावर आमच्या भगिनींनी बोललं पाहिजे? लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. असं बोलत असताना त्याला कडक कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे, त्या आरोपीला पकडलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. परंतु आम्हाला एक सांगायचं आहे, कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलिसांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहिले, बिचारे काय करतील? घाबरू नये, तुमचं सरकार आहे, तुम्ही नालायक आहे, तुम्ही कोणावर काही कारवाई करू शकता. त्यांना जरी वाटत असेल की त्याला पकडलं पाहिजे, पण तुमचं प्रेशर असल्यामुळे त्यालासुद्धा पकडत नाही आहे. परंतु महाराष्ट्रातली महिला काँग्रेस शांत बसणार नाही. महाराष्ट्रातली महिला शांत बसणार नाही. ज्या ठिकाणी हे लोक भेटतील, मी कालही सांगितलं आणि आजही सांगते, दंडुके घेऊन महाराष्ट्रातली महिला काँग्रेस रस्त्यावर जिल्ह्यात उतरणार. असे ज्या ठिकाणी आरोपी असेल, ज्या ठिकाणी असे तुमचे नेते असतील, त्यांना ठोकण्याचं काम महाराष्ट्र महिला काँग्रेस करणार आहे. एक पुन्हा हसण्यासारखा विषय, CM साहेब त्यांचे कटआउट घेऊन आमदार प्रत्येक आदिवासी बेड्यावर जातो आहे आणि कटआउटला राख्या बांधून देत आहे. काय चालवलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये? लाज लज्जा काहीतरी. अहो त्या आदिवासी महिलेची किती थट्टा करणार? म्हणजे तुम्ही मतासाठी काय करणार म्हणजे सांगू शकत नाही. निष्ठेचा कळस तुम्ही गाठलेला आहे. काल परवाच्या कुठल्या तरी स्टेटमेंटमध्ये CM म्हणतात की आमच्या महायुतीमध्ये कोणाच्या तरी बलात्काराला आम्ही 2 महिन्यामध्ये शिक्षा केली फाशीची. कोणचं कोर्ट आहे? कुठं आहे बाबा? बघा, आम्हालाही सांगा, कुठं 2 महिन्यात तुम्ही फाशी दिली? तुमच्या सांगण्याहून कोर्ट चालते की काय? आणि जर चालत असेल तर बाबा तुझ्या जिल्ह्यामध्ये चिमुकल्यांवर बलात्कार झाले 1, 2, 3, 4 सातत्याने सुरू आहे. द्या मग रात्रीतून नोटबंदी करू शकता, रात्रीतून लॉकडाऊन करू शकता, तर रात्रीतून फाशी पण द्या. मग आम्ही तुम्हाला जाहीरपणे सांगतो, आम्ही महाराष्ट्र अकोल्यात 6 मुलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात प्रहारचे आंदोलन. देशासह राज्यात वाढत चाललेल्या मुलींवरील अत्याचाराविरोधात अकोल्यात प्रहार जनशक्ती संघटना आक्रमक झाली आहे. अकोला जिल्ह्यातही 6 मुलींवर एका शिक्षकाने अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षातर्फे अकोल्यातील धिंगरा चौकात आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी उड्डाण पुलावरून आरोपीचा प्रतिकात्मक पुतळा लटकून फाशी देत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत अशा नराधमांना फाशी देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. आपण पाहता गेल्या कित्येक दिवसापासून देशात नव्हे तर महाराष्ट्रात बलात्काराचे गुन्हे वाढलेले आहेत. याच नंतर त्याच्या पाठोपाठ त्याच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यात काजीखेड या गावात एका शिक्षकाने 6 मुलींवर अत्याचार केला, त्याचे लैंगिक छळ केलं, त्यांना अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांना प्रोत्साहित करून त्यांना त्या घटनेसाठी प्रोहित केलं. याच निषेधार्थ आम्ही आज इथे सर्व प्रहारचे कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या सर्वांनी मिळून इथे एका पुतळ्याला फाशी देऊन इथे निषेध व्यक्त केलेला आहे. सर्व इथं आलेल्या लहान मुली आलेल्या महिलांचा एकच प्रश्न आहे की तो जो मास्तर आहे, तो जो गुरु आहे, त्या विद्यार्थ्यांचा तो गेल्या 4 महिन्यापासून जे कृत्य करत आहे तो तेवढ्यावर थांबला काय? तर त्यानं अजून पुढे काही केलं आहे की नाही, किंवा त्यासोबत अजून किती आरोपी आहेत याला सखोल चौकशी होऊन हे सर्व अकोला जिल्ह्याच्या पुढे आलं पाहिजे. या ठिकाणी आमची हेच विनंती आहे. आणि हे विनंती आंदोलनाच्या स्वरूपात अजून कठोर होऊ नये, अजून
अशी विनंती आम्ही इथे या ठिकाणी प्रशासनाला करतो व आमच्यासोबत राहून या प्रकरणाला न्याय द्या ही विनंती करतो. अनेक वर्ष मी मंत्रालयात गेलो नाही, मात्र माझ्या या युवकांसाठी मी मंत्रालयात जायला देखील तयार आहे, असं रोहित पवार म्हणाले. आमदार रोहित पवार म्हणाले, हे जे आंदोलन आहे ते तुमचं होतं. सरकारवर जे प्रेशर आलं आहे याचे संपूर्ण श्रेय तुम्हाला जातं. सरकारला आपण संधी देऊया असं मी म्हणालो होतो. युवा आणि विद्यार्थी एकत्र आले तर काय होऊ शकते हे तुम्ही दाखवलं. अनेक वर्ष मी मंत्रालयात गेलो नाही, मात्र माझ्या या युवकांसाठी मी मंत्रालयात जायला देखील तयार आहे. उद्या मी मुख्यमंत्री साहेबांना भेटून स्वतः सांगतो, असं आमदार म्हणाले. क्लासचे जे प्रमुख ओनर असतील, शिक्षक असतील, हे सर्व तुमच्या या लढ्यामध्ये सहभाग त्यांनी घेतला, त्यांच्यासोबत मनापासून अभिनंदन करतो. आता बघा, काल जेव्हा मी आलो तेव्हा 2 प्रमुख मागण्या मी ऐकल्या होत्या. एक मागणी होती 25 तारखेला बँकिंगच्या दिवशी, म्हणजे बँकिंगची एक्झाम जेव्हा होती तेव्हाच राज्यसेवेची परीक्षा ही घेतली जात होती, ती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी एक मागणी आपल्या सर्वांची होती. दुसरी मागणी जी होती, याच परीक्षेमध्ये म्हणजे जी ऍड निघाली आहे राज्यसेवाची, त्याच्यामध्ये कृषी सेवाचा सुद्धा समाविष्ट व्हावं अशी तुमच्या सगळ्यांची मागणी होती. बरोबर का नाही? आता मग तुमच्या बरोबर बसल्यानंतर चर्चा केल्यानंतर कंबाईनच्या बाबतीतला अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा इंजिनिअरिंग आहे आणि सगळी कागद आलेली. आता तुम्ही समजून घ्या, हे बघा, तुम्ही राज्य सेवा म्हणजे MPSCच्या माध्यमातून अधिकारी बनण्याच्या जे काही एक्झाम्स असतात ती देणारी मुलं आहात. तुम्हाला कुणी फसू शकतं का? अशा काल आता काही प्रमाणात अभिमन्यू भाऊंचे सुद्धा आभार व्यक्त केले पाहिजे. त्याचं कारण आहे की आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत फोन करण्याचा प्रयत्न केला, आमचा फोन त्यांनी घेतला नाही, कारण त्यांना असं वाटत होतं की हे आंदोलन आम्ही उभं केलंय. आम्ही पीएला सांगितलं, बघलो आम्ही हे उभं केलं नाही, हे विद्यार्थ्यांनी केलंय. मला फक्त विद्यार्थ्यांच्या म्हणण्या तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या. आम्हाला बोलता नाही आलं, पण आम्ही अधिकाऱ्यांशी बोललो, आम्ही आमच्या नेते पवार साहेबांशी बोललो. साहेबांनी आमदार अमित गोरखे यांची पत्रकार परिषद. आमदार अमित गोरखे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकारने विधान परिषद दिल्याने ते महाराष्ट्रभर बहुजन संवाद यात्रा करीत आहेत. SC/ST आरक्षण वर्गीकरणाबाबत बोलताना त्यांनी अ, ब, कड आरक्षणाचा मुद्दा मांडला, ज्याचा फायदा मातंग समाज आणि इतर वंचित घटकांना होणार आहे. त्यांनी काँग्रेसवर टीका करत संविधान दिवस आणि अन्य उपक्रमाबाबत काँग्रेसने कधीच वंचित समाजाचा विचार केला नसल्याचा आरोप देखील केलाय. बघूयात ते यावेळी काय म्हणाले. खरं तर विधान परिषद मला ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकारने दिली त्यानंतर मी संपूर्ण महाराष्ट्रभर बहुजन संवाद यात्रा करतोय आणि या ठिकाणी आज संभाजीनगरमध्ये या ठिकाणी माझा सन्मान करण्यात आला. या ठिकाणच्या ज्या खास करून मागासवर्गीय वस्त्यांमधले प्रश्न आणि त्यांच्या अडचणी हे सोडवण्यासाठी ही खरं यात्रा आहे आणि ही कॉन्स्टंट गेली 1.5 महिने मागच्या 17 दिवसापासून आणि संपूर्ण 1.5 महिने चालणार आहे. तुम्ही तुमच्या पक्षात सांगितलं आता आपण या ठिकाणी भारत बंदची हाती देतो, मात्र तुम्ही त्याला विरोध केलेला होता. याच्यावर स्पष्टीकरण सांगा. हे खरं तर अबकड आरक्षण हे याची जी लढाई आहे ही अनेक वर्षापासूनची होती आणि पंजाब सरकार वर्सेस देवेंदर सिंग यांची ही याचिका ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने ती 7 खंडपीठांपैकी 6 मतदान मिळून 6 जणांनी त्याला परमिशन दिली आणि मग अबकड आरक्षण झालं. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येकाला आरक्षण मिळालं पाहिजे, वंचितातल्या वंचित घटकाला आरक्षण मिळालं पाहिजे. त्यामुळे अबकड आरक्षणामध्ये आमचे मातंग समाजाचं असेल, चर्मकार समाज असेल, ढोर समाज असेल किंवा 59 सगळ्याच लोकांना याचा फायदा होणार आहे.
त्यामुळे ह्याला वेगळ्या पद्धतीनं पुन्हा एकदा नॅरेटिव्ह चालवून याला विरोध करणं अत्यंत चुकीचं आहे. कारण याच्यातनं येणाऱ्या अनेक अनुसूचित जमाती ज्यांना खऱ्या अर्थानं आजपर्यंत आरक्षण मिळालं नाही त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे ह्याला जो कालचा बंद जो पुकारला गेला त्याला आम्ही विरोध केला सगळ्यांनीच. संघाच्या माध्यमातून विरोध केला जातो असा आरोप होता. हे बघा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या पद्धतीनं काम करत असताना आज मातंग समाज असेल, चर्मकार समाज असेल किंवा इतर समाज असेल, ह्या सगळ्यांना अबकड आरक्षण म्हणजे काय याची नेमकी जाणीव आहे. आणि ती जाणीव असताना अबकड आरक्षणामुळं फायदा कसा होणार आहे हे त्या सगळ्यांना माहिती असल्यामुळं हा त्या समाजातनं खऱ्या अर्थानं पाठिंबा आहे. आणि विरोध होण्याचं कारणही मी मागे जसं सांगितलं की जसं संविधानाचं नेरेटिव्ह सेट केलं गेलं त्याच पद्धतीनं अशा पद्धतीनं हे नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न हा आहे. सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय दिला पण त्याची जबाबदारी ही राज्य सरकारवर करते. राज्य सरकारवर आहे. कारण त्या याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं गेलं की राज्य सरकारने त्या भागात निर्णय करावा. त्याच्यामध्ये असंही म्हटलं आहे की क्लिमिनियर जो आहे विषय आहे तो त्याचाही मुद्दा आत्ता बनवला जातो आहे. पण याच्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये क्लिमिनियर कुणीही त्याचं लागणार नाही आणि क्लिमिनियर लावणार नाही. त्यामुळे राज्य सरकारला मी विनंती केली आहे, विनंती करतो आहे की आपण सर्वोच्च न्यायालयाचा रिटायर्ड न्यायाधीश या ठिकाणी बसवून या ठिकाणी एक समिती गठीत करून त्याचा निर्णय लवकरात लवकर द्यावा आणि राज्य सरकार लवकर करेल. बार्टीचा एक अहवाल आलेला आहे ज्यामध्ये त्यांना सांगितलं आहे की त्याच्या निदर्शनास असं आलं की 1961 ते 2011पर्यंत मातंग समाजासह चर्मकार समाज यांची संख्या कमी झालेली, वाढली नाही. आणि इतर समाज वाढली. ह्या अहवाल मी पण कालच माझ्यामध्ये तो अहवाल फ्लॅश झाला आणि फ्लॅश होत असताना याच्यामध्ये असं विशिष्ट दाखवलं गेलं आहे की मातंग समाज आणि चर्मकार समाज इतर समाजाची लोकसंख्या 20% वाढली व विशिष्ट समाजाची लोकसंख्या 65% वाढली. माझा साधा प्रश्न आहे, जर आपण एखाद्या समाजामध्ये लोकसंख्या कधी वाढते जर तो समाज खऱ्या अर्थानं अशिक्षित असेल आणि जास्त शिकलेला नसेल त्याची लोकसंख्या वाढते. मग ज्याची लोकसंख्या वाढली तो अशिक्षित आहे का? तर मला यातनं हे सांगायचं आहे की त्याचं पुन्हा एकदा म्हणजे त्यांनी जाहीर केलं त्यालाही माझा विरोध आहे. कारण का तर अशा प्रकारचं लोकसंख्या आणि अशा प्रकारची घोषणा करत असताना आपण नेमकं काय त्यात चूक झाली हे बार्टीनी बघणं गरजेचं आहे. आणि समसमान सगळ्या गोष्टी देत असताना विशिष्ट समाज लोकसंख्ये दृष्टीने कमी आणि विशिष्ट समाज एवढा तिपटीने वाढतो म्हणजे याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि काहीतरी मला वाटतं याच्यात मोठी चूक झालेली आहे. त्यामुळं त्याला मी पुन्हा एकदा मी राज्य सरकारला विनंती करणार आहे जी घोषणा बार्टीने केली ती आपण व्यवस्थित चेक करावी आणि त्याचं पुन्हा एकदा त्यांनी अनालिसिस करून पुन्हा एकदा त्याचं जाहीर करावं. तुम्ही तुमच्या एका मुलाखतीत असं म्हटलेलं की मला भारतीय जनता पार्टीने म्हणजे आमच्या समाजाला आम्हाला स्थान दिलंय हे काँग्रेस आणि इतर ज्या राष्ट्रवादी मिळालं नव्हतं आम्हाला. हे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं संविधान मांडण्याचं काम केलं आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा काँग्रेसने पाडण्याचं काम केलं होतं. आज भारतीय जनता पार्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनमधलं घर असेल किंवा चैत्यभूमी असेल या सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने निधी दिला. संविधान दिवस पण भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकारने चालू केला आणि हे सगळं करत असताना काँग्रेसला कधीही वाटलं नाही की मातंग समाजाला विधान परिषद किंवा राज्यसभा द्यावी. त्यांनी फक्त आमच्या समाजाचा वापर केला. त्यांच्यात खऱ्या अर्थाने हिंमत असेल त्यांनी अजूनही हे करून दाखवावं पण ते भारतीय जनता पार्टीने केलं. भारतीय जनता पार्टी खरं हा संपूर्ण पक्ष महायुती ही आमच्या समाजाबरोबर असं मला वाटतं आणि म्हणूनच हा इतिहास घडला आणि माझ्या रूपानं समाजाला पहिल्यांदा विधान परिषद मिळाली. मला एक असं विचारायचं आहे की जो सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला वर्गीकरण करायचं आणि क्रिमिनल आहे तर ते तुम्ही वर्गीकरणाच्या बाजूला आहे पण क्रिमिनलच्या बाजूला आहात का? नाही, क्रिमिनियर त्याच्यात तुम्ही जर नीट वाचलं तर क्रिमिनियर हा मुद्दा जो ना तो निर्णय हा तिथल्या राज्य सरकारने घ्यायचा त्यांनी स्पष्ट निर्णय राज्य सरकारने घ्यायचा. हो, दोन्ही निर्णय घ्यायचा. पण मी सांगतो ना मी म्हणजे क्रिमिनियर हे अनुसूचित जातीला लागू होऊ शकत नाही. राज्य सरकार तो निर्णय घेणारही नाही आणि मला वाटत नाही कुणी त्यात. कारण कसं आहे अनुसूचित जातीमध्ये ऑलरेडी अजूनही अनेक लोक वंचित आहेत, शोषित आहेत आणि 8 लाखापर्यंतचा निर्णय त्या क्रिमिनल लागू होतो. त्यामुळे तो निर्णय आमचं सरकारही घेणार नाही थांबपणे सांगतो. या संदर्भात आपण सरकारला काय सांगू इच्छिता? हो, सरकारला मी पत्र दिलं आहे की आज अशी हे करत असताना क्रिमिनल ह्या विषयात आपल्याला म्हणजे क्रिमिनल हा विषय होऊ शकत नाही. आपल्याला अबकड आरक्षण फक्त पाहिजे.
जे अन्नासाठी आर्थिक महामंडळ जे आहे हे शासन यांना बँकांना जे आहे दरवर्षी 200 फायली मंजूर करण्याचं, मात्र आज त्याची अंमलबजावणी फक्त 4 ते 5 ह्याच फायली एवढ्या होतात. याच्यासाठी काय होणार? नाही, काय झालं आहे की याच्यामध्ये मी त्याच्या मागे लागलो आहे. काही जाचक अटी आहेत. खरं तर मातंग समाजामध्ये सरकारी नोकर किंवा स्वतःची जमीन तारण ठेवा अशा अटी आहेत. त्यामुळे आमचे लोक तिथपर्यंत पोहोचत नाही आणि सरकारी नोकर समाजामध्ये नाही आहेत. म्हणून यापैकी एक अट कुठली तरी शिथिल करावी यासाठी मी मागणी करतो आहे. त्यामुळं ती अट शिथिल करावी, जास्तीत जास्त लोक त्यापर्यंत पोहोचतील. दुसरं महत्त्वाचं, बँका थोडंसं महामंडळाचं नाव काँग्रेस सरकारच्या काळातच भ्रष्ट महामंडळ म्हणून महामंडळाचं नाव त्यांनी खराब केलं, म्हणून थोड्या बँका यूज करतात. पण ज्यावेळेस बँकेत फाईल जाते आणि मला स्वतःला फोन येतो त्यावेळेस बदलापुरानंतर अंबरनाथामध्येही अल्पवयीन मुलीला शौचालयात नेत विनयभंग. 35 वर्षीय आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण नुकतेच घडले असताना आता अंबरनाथमध्येही एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. 35 वर्षीय आरोपी संतोष कांबळे याने 9 वर्षीय मुलीला शौचालयात नेत तिचा विनयभंग केला होता. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ही अल्पवयीन मुलगी सार्वजनिक शौचालयात गेली असता आरोपीने तिला एक अश्लील व्हिडिओ दाखवत लैंगिक छळ केला होता. या प्रकरणी मुलीच्या आईने काल अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. या आरोपीला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आल्या असल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे. काय नेमका प्रकार? अंबरनाथ पोलीस स्टेशनला काल एक गुन्हा दाखल झालेला आहे. एक अल्पवयीन मुलगी सार्वजनिक शौचालयामध्ये प्रतिनिधीसाठी गेली असता त्या ठिकाणी असणारा आरोपी जो आहे कांबळे नावाचा संतोष आनंदराव कांबळे, वय 35 वर्ष, याने त्या मुलीचा तिला एक फिल्म दाखवली, जवळ घेतलं, तिचा विनयभंग केला. या प्रकरणी तिच्या आईने काल ज्यावेळेस आमच्याकडे तक्रार दिली, तात्काळ सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपीला अटक करून कोर्टापुढे हजर करून त्याचा विचार घेण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे. नाही, गुन्हा वगैरे काही दाखल नाही. खुशखबर खुशखबर खुशखबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. बदलापूर घटनेच्या विरोधात वर्ध्यात महिला काँग्रेस आक्रमक. दगडाला राखी बांधत नोंदवला निषेध. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ वर्धा जिल्हा महिला काँग्रेस कमिटी तर्फे दगडाला राखी बांधून निषेध करण्यात आला. बदलापूर येथील घटनेच्या विरोधात महिला काँग्रेस कमिटी आक्रमक झाली आहे. दगडासारखे सरकार आहे म्हणत महिलांनी दगडाला राखी बांधली आहे. आम्हाला लाडक्या बहिणीचे 3000 नको, आम्हाला सुरक्षा हवी असं म्हणत महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. थाळीनाद करत महिलांची वर्धा येथील बजाज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले आहे. बदलापूर प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा करण्याची मागणी आंदोलकांनी यावेळी केली आहे. काँग्रेस आंदोलन करतोय. आम्ही ह्या दगडाच्या सरकारला सांगू इच्छिते की आम्हाला लाडकी बहीणची योजना नाही पाहिजे, आम्हाला 1500 रुपये नाही पाहिजे तुमच्याकडून, आम्हाला सुरक्षा पाहिजे. आणि हा सरकारला आम्ही सांगतोय की आरोपींना तुम्ही फाशीची शिक्षा भर चौकात द्या की मग दुसरे लोक अशी अपराध नाही करू शकत. आज आम्ही दगडाला राखी बांधली आणि ह्या राखी बांधून रक्षाबंधन आम्ही साजरी केली, हेच दाखवायला की आम्हाला ह्या दगडाच्या सरकारला सांगायचंय की आम्हाला तुम्ही नकोय, हे दगडाचं सरकार नकोय. आम्हाला पंतप्रधानला आणि गृहमंत्रीला सांगायचंय की महिलांना सुरक्षा द्या आणि लवकरात लवकर आरोपीला भर चौकात फाशीची शिक्षा द्या. दुसरा अजूनपर्यंत असं कुणी अपराध नाही करू शकणार.
25 ऑगस्ट श्री शिवप्रतिष्ठानाने जाहीर केलेला सांगली जिल्हा बंदचा निर्णय मागे 25 ऑगस्टला श्री शिव प्रतिष्ठानाने जाहीर केलेला सांगली जिल्हा बंदचा निर्णय मागे घेतला आहे। 25 ऑगस्ट रोजी श्री शिव प्रतिष्ठानाने बांगलादेशामध्ये हिंदूवर अत्याचाराच्या निषेधार्थ सांगली जिल्हा बंदचा इशारा दिला होता, पण बांगलादेशामध्ये हिंदूंवर अत्याचाराच्या बाबतच्या मागणीवर येत्या काही दिवसात कारवाई झाली नाही, तर पुढे निर्णय घेतला जाईल असं शिव प्रतिष्ठानाकडून सांगण्यात आले। 24 ऑगस्टला मवियाकडून पुकारण्यात आलेला बंद आणि 25 ऑगस्ट रोजी काही परीक्षा असल्याने लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून शिव प्रतिष्ठानाने 24 ऑगस्ट रोजीचा बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे। श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज आई तुळजाभवानी परम पवित्र भगवा ध्वज गुरुवर्य शंभरराव भिडे गुरु यांना वंदन करतो। आज आम्ही शेकडोच्या संख्येनं जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारलेलं आहे, त्यावर पूर्ण ती कारवाई करून केंद्राकडे आम्ही तो प्रस्ताव पाठवतो म्हणून त्यांनी पूर्ण आम्हाला शब्द दिलेला आहे। दुसरी गोष्ट, दिनांक 25 तारखेला जो श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानात जो बंद पाळलेला होता तो थोडा आम्ही पुढे ढकललेला आहे। त्याचं कारण असं आहे की 24 तारखेला काही संघटनेने बंद पुकारलेला आहे, महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। परत 25 तारखेला आमचा लोकांची अवस्था लक्षात घेता लोकांना दुरुपयोग होऊ नये म्हणून लोकांच्यासाठी आम्ही तो बंद पुढे ढकलतोय। आज गुरुजींच्या सांगण्यावरून हा निर्णय घेतलेला आहे। लोकांचं पण आपण हित बघितलं पाहिजे। 24ला एखादा बंद, 25ला आमचा बंद हे न करता 25ला काही परीक्षा पण आहेत, तर आम्ही सगळा आमचे अविनाश बाबू सावंत, मोहनसिंग राजपूत, गुरुजी, आम्ही रावसाहेब देसाई यांनी ठरवलं की आपण गुरुजी बंद पुढे ढकलूया। आमची बैठक झाल्यानंतर आमचा बंद पुढचा कधी आहे ते आम्ही आपल्यासमोर सांगतो। खुशखबर खुशखबर खुशखबर, डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका। सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स, गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा। ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल। मुख्यमंत्री वयोश्री व तीर्थदर्शन योजनेचे उद्घाटन संपन्न। मुख्यमंत्री वयोश्री व तीर्थदर्शन योजनेअंतर्गत 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार येणारे दिव्यांगत्व व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी सहाय्य साधे व उपकरणे खरेदी 3000 रुपये पर्यंत थेट बँकेत एक रकमी रक्कम मिळणार आहे। तीर्थदर्शन योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्रातील 66 व भारतातील 73 देवस्थानांचा समावेश करण्यात आला असून या योजनेचा आज समाज कल्याण विभागाअंतर्गत डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले। यावेळी सहाय्यक समाज कल्याण आयुक्त शिवानंद मेनगिरी, डॉक्टर हंसराज वैद्य यांची उपस्थिती होती। डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या रुग्णालयात तळमजल्यात बरेच ज्येष्ठ नागरिकांसाठी हा जो योजना दोन्ही आहे, वयोश्री आणि तीर्थदर्शन या योजनेचा जी सुरुवात आहे फॉर्म भरण्याची ती झालेली आहे। त्याचप्रमाणे कायदेविषयक प्रबोधन आवश्यक आहे, कारण ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या समस्या आहे त्यांची हेळसांड होत आहे। तर 2007 चा जो कायदा आहे ज्येष्ठ नागरिकांचा त्याबाबत देखील त्यांना सर्वांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे विविध शासकीय जे योजना आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्याबाबत देखील इथं सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। सर्व नांदेड येथील ज्येष्ठ नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की आपण पात्र लाभार्थी आहात तर योजनेचा सर्व योजनांचा आपण नक्कीच लाभ घ्यावा। धन्यवाद। नमस्कार, मी शिवानंद मेनगिरे, सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभाग नांदेड। आज डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या हॉस्पिटल येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने जे नुकतंच सुरू केलेली मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या योजनेच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी मेळावा ठेवलेला आहे। या मेळाव्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांचे फॉर्म आम्ही भरून घेणार आहोत। तर नांदेड जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आम्ही आवाहन केलेलं होतं की या ठिकाणी आपण जर आलात, आपली माहिती आपण सांगितलात तर आमचे कर्मचारी या ठिकाणी आपला फॉर्म भरून घेणार आहेत। वयोश्री योजनेच्या अनुषंगाने जे ज्येष्ठ नागरिक 65 वर्ष वय आणि त्याच्यापेक्षा जास्त वय आहे त्यांनी वयोश्री योजनेचा लाभ घेता येईल त्यांना। तसेच तीर्थदर्शन योजना 60 वर्ष वयाच्या पेक्षा जास्त व्यक्तींचं तीर्थदर्शन योजनेसाठी
या ठिकाणी आम्ही फॉर्म भरून घेणार आहोत. वयोश्री योजनेमध्ये ज्या व्यक्तींना, ज्या ज्येष्ठ नागरिकांना ज्या वस्तूची आवश्यकता आहे त्या वस्तूचं नाव टाकून जरी फॉर्म आमच्याकडे दिलं तर त्यांना आम्ही 3,000 रुपयापर्यंतचं अनुदान शासनामार्फत देणार आहोत. तसेच तीर्थदर्शन योजनेच्या अनुषंगाने जवळपास महाराष्ट्रातील 66 देवस्थान तसेच भारतातील 73 देवस्थान असे जवळपास 139 देवस्थान या ठिकाणी आम्ही सामाजिक न्याय विभागाकडून त्यांनी दर्शनाची व्यवस्था करून देण्यात येणार आहे. तर अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी फॉर्म भरून द्यावा आणि शासनाच्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही माझ्याकडून मी विनंती करतो. धन्यवाद. चोपड्यात गणरायाच्या मूर्तीवर कलरचा शेवटचा हात फिरवण्यात कारागीर मग्न. गणरायाच्या आगमनाला काही दिवस बाकी आहे. यासाठी गणेश मूर्तींना रंगरंगोटी व फिनिशिंग करण्यामध्ये मूर्तिकार मग्न दिसत आहेत. चोपडा शहरातील अरविंद आर्ट येथील कारागिरांनी गणरायाच्या मूर्तींना कलर व फिनिशिंग करण्यास सुरुवात केली असून ती आता अंतिम टप्प्यात आला आहे. याच वर्षी कच्च्या मालाच्या किमतीत 25% वाढ झाल्याने गणरायाच्या मूर्तींमध्ये देखील काही प्रमाणात वाढ झाली आहे. यावर्षी भोलेनाथांच्या रूपात तसंच श्रीरामांच्या रूपात गणरायाच्या मूर्तीची मागणी जास्त होत आहे, अशी माहिती कारागीर अरविंद पालीवाल यांनी दिली आहे. गणेश उत्सव आता काही दिवसावर आलेला आहे आणि आपल्या गणेश मूर्तींचे फिनिशिंग, कलरिंग आणि शेवटच्या हात मारण्याचं काय परिस्थिती आहे? मूर्ती आपली जी आहे कम्प्लीट होण्याच्या बेसिसवरती आहे. एक दोन काम राहिलेलं आहे ते 2-4 दिवसामध्ये कम्प्लीट होऊन जाईल. 8 दिवस आधी हा माल संपूर्ण तयार राहील. हे जे गणेश मूर्ती जे आपण इथं बनवतो त्या आपण कसं मूर्ती बाहेरून आणतात? माझ्याकडे काय असं मॉडेल टाकण्यासाठी खर्च येतो आणि त्या मॉडेल मधून तेवढं प्रोडक्शन व्हायला पाहिजे आणि त्याचे बेनिफिट आपण तेवढं मिळू शकत नाही. म्हणून मी आपल्या मित्रमंडळीचे जे कारखाने आहेत त्यांच्याकडनं एक पीस 2-2, 4-4, 5-5 पीस असे कोरे आणून त्यांना रिपेरिंग, फिनिशिंग वगैरे करून आणि कलर वगैरे आपल्या पद्धतीने करून ग्राहकांची पूर्तता करण्याचे काम करतो. साधारण किती महिन्याला पासून आपलं हे काम सुरू असतं? तरी साधारणतः 3-4 महिने आधी करावं लागतं, त्यानंतर हे कम्प्लीट काम होतं. गेल्या वर्षापेक्षा या वर्षी काय भावात काय वाढ वस्तूंच्या आणि मूर्त्यांच्या? रंग, मटेरियल, कलर, मजुरी, पीओपी सगळ्या मटेरियल मध्ये 25-30% वाढ झालेली आहे. काँग्रेसच्या वतीने येत्या 24 तारखेला जालना बंदची हाक. बदलापूर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी. काँग्रेसच्या वतीने येत्या 24 तारखेला जालना बंदची हाक देण्यात आली. बदलापूर प्रकरण आणि कोलकाता येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांनी कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील महाविद्यालय आणि शाळा या ठिकाणी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था पुरवावी अशी मागणी संगीता गोरंट्याल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यासह येत्या 24 तारखेला आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वात जालना बंदची हाक देण्यात आली. व्यापाऱ्यांनी सहकार्य करावं असंही संगीता गोरंट्याल यांनी म्हटलं आहे. दरम्यान बदलापूर प्रकरणात एक महिला पत्रकाराला अपमानास्पद शब्द वापरल्या प्रकरणात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी संगीता गोरंट्याल यांनी केली आहे. मॅडम, मला हे सांगा की आज काय जे आंदोलन होते बदलापूरच्या निषेधार्थ आंदोलन होतंय, काय सांगाल आज? काय मागणी? बदनापूर येथे जी घटना झालेली आहे अतिशय निंदनीय अशी घटना आहे आणि यामध्ये आमची मागणी आहे की आरोपीला फाशी ही झालीच पाहिजे. यामध्ये ज्या संस्था आहेत त्यामध्ये कोणालाही पाठीशी न घालता सरकारने ह्यांच्यावरती कडक अशी कारवाई केली पाहिजे. त्याचबरोबर जर आपण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडत आहेत आणि यामध्ये सरकारने त्यातल्या त्यात गृहमंत्र्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे अशी आमची मागणी आहे. कारण आमच्या चिमुकल्यावरती जो अत्याचार होत आहे त्यासाठी काल जर आपण पाहिलं तर बदलापूरमध्ये अक्षरशः आंदोलन हे चिरडून टाकलेलं आहे आणि बळाचा वापर करून तुम्ही जर आंदोलन चिरडून टाकत असाल तर सर्व शहरातील जनता ही रस्त्यावर येऊन
सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहे आणि आमच्या चिमुकल्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्यासाठी आज आम्ही इथे आंदोलन करत आहोत. धन्यवाद. अक्षय भाई, मला काय सांगाल बदलापूरच्या घटनेच्या संदर्भात आज निषेध आंदोलन करण्यात येते? बघा, सर्वप्रथम मी तुम्हाला हे बोलणार आहे की महाराष्ट्रात किंवा देशात, भारतात जेवढी आमची बहीण आहे, जेवढी आमची मुली आहे, बहिणी, यांची रक्षा करायचा हे आमचा धर्म आहे. कुठे ना कुठे हा धर्म सरकाराचा पण आहे आणि यांची जर सरकार जर रक्षा करू नाही शकत तर जे आरोपी आहे त्यांना फास्ट ट्रॅकवर लवकरच लवकर या सरकारने फाशी दिली पाहिजे. बघा, एक दिवसात तुम्ही गव्हर्नमेंट चेंज करू शकतात, एक दिवसात तुम्ही नोटबंदी करणार, मग तुम्ही एक दिवसात फास्ट ट्रॅक करून आरोपीला फाशी नाही देऊ शकता का? हे माझा सर्वात पहिला प्रश्न आहे सरकाराला. आणि हे जेवढे कुकर्मी लोक आहे यांचा निषेध तर आम्ही करणारच आहे एकदम मोठ्या प्रमाणाने, पण यांना फाशी कसं भेटली पाहिजे त्याच्यावर जास्त जोर देतो आहे. आमची जी महिला आहे, आमची जी बहिणी आहे, यांच्या सुरक्षासाठी आम्ही तत्पर उभं राहणार. आणि एक भाऊ म्हणून भारतात जेवढी माझी बहीण आहे, जेवढी माझी आई आहे, जेवढी आमची लहान मुली आहे, यांच्या सुरक्षेसाठी आपण सगळ्यांनी एक प्रण घेतला पाहिजे. प्रण असा आहे की रक्ताचा नाता असू द्या की नसू द्या, आपल्याला जर कुठेही अशी हालचाल वाटली की कुठे काय हादसा होऊ शकतो तर आपल्या स्वतःची प्राणाची चिंता न करता आपण आपली ते बहिणीला तिकडे जाऊन त्याचं रक्षण करावं. एक आम नागरिक म्हणून जर आपण सगळ्यांनी असं प्रण घेतलं आणि एकत्र होऊन आपण एक कुकर्मी लोकांना दाखवू शकतो की तुम्ही आज जे तुमच्या हातात जे घटना घडली आहे त्याची सजा तर तुम्हाला सरकार तर देणारच आहे. आम्ही सरकारावर पण टीका केली आहे कारण खूप स्लो प्रोसेस झाला आहे, पण जर एकत्र होऊन आपण सगळ्यांनी प्रण घेतला आपली मुलींना, आपली बहिणींना कसं वाचवायचं आहे, रक्ताचा नासा असू द्या नसू द्या, तर हे जे कुकर्मी आहे ते डोळं उघडून बघू पण नाही शकणार आपली बहिणींकडे आणि आपली मुलींकडे. त्यानंतर जे बदलापूरचा जे किस्सा झाला, जे हादसा झाला, अत्यंत वाईट वाटतं हे बोलायला आता तुम्हाला सगळ्यांना, प्रेस मीडियाला. ती जी आमची लहान मुलगी होती तिची आई गर्भवती असताना पोलीस स्टेशनमध्ये तिला 7 ते 8 तास त्यांनी बसून घेतलं, पण त्यांनी गुन्हा किंवा FIR दर्ज केला नाही. एका गर्भवती महिला जिच्यासोबत एवढा मोठा अत्याचार झाला आहे, जिच्या मुलीसोबत एवढा मोठा अत्याचार झाला आहे, त्यांचा केस पोलीस घेऊ नाही शकते का बदलापूर पोलीस स्टेशनची? एवढं वाईट परिस्थिती. आणि जर पोलीसवालेच असं वागायला लागले तर मग गृह खाता काय कामाचा? त्यानंतर लोक मोर्चाला बसले, लोक बोलले की नाही हक्क तर आम्हाला भेटला पाहिजे आणि आरोपींना तुम्ही सजा द्या. तर त्या लोकांवर पोलीस तिकडे लाठीचार्ज करू लागली. बघा, हे जे महाराष्ट्र आहे हे जिजाऊ यांचे आदर्शाने, आशीर्वादाने, श्री छत्रपती महाराजांचे यांचे विचारांचा महाराष्ट्र आहे. ह्या महाराष्ट्रात कधी कुठल्या मुलीचा आपण अपमान सहन नाही करू शकत, तर एवढा मोठा हादसा झाला हे कसं सहन करणार मग हा महाराष्ट्र? तर निश्चितच जे महाराष्ट्रात आता जे सरकार झाली आहे, जे कोणी असेल पदाधिकारी, जे कोणी असेल मुख्यमंत्री असेल किंवा गृहमंत्री असेल, त्यांना कळलं पाहिजे की तुम्ही या खुर्चीवर बसून जर आमची मुलींची रक्षा करू नाही शकत तर तुम्ही काय कामाचे मग? त्याच्यापेक्षा जालन्यात बदलापूर अत्याचार प्रकरणी राज्य सरकारचा मटका फोड आंदोलन करत निषेध. जालन्यात महिला काँग्रेस वतीनं राज्य सरकार विरोधात मटका फोड आंदोलन करण्यात आलं. बदलापूरमध्ये 2 चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला होता. मात्र या प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून हलगर्जीपणा दाखवण्यात आला असल्यानं पालकांनी तीव्र आंदोलन केलं होतं. मात्र या आंदोलकांवरही पोलिसांनी लाठीचार्ज केला. शिवाय हे आंदोलन राजकीय पुरस्कृत असल्याचंही सरकारने म्हटलं. बदलापूर येथे एका शाळेमध्ये तिथल्या सफाई कामगारांनी 3 ते 4 वर्षाच्या 2 चिमुकल्यावर जो अमानुषपणे बलात्कार केला, त्या कर्मचाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून आज आम्ही गांधी चमन येथे महिला काँग्रेसच्या वतीने आज देवेंद्र फडणवीस गृहमंत्री, मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांचे प्रतिमा फोटो मडक्यावर लावून ते आज आम्ही इथं फोडलेले आहे. खुश खबर, खुश खबर, खुश खबर.
डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. अमरावतीत कोलकाता व बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ महिला काँग्रेसचे आंदोलन. कोलकाता व बदलापूर येथील अत्याचार प्रकरणांचा राज्यासह देशभरात निषेध व्यक्त केला जात आहे. अमरावतीतील देखील या प्रकरणाच्या विरोधात युवक काँग्रेस व महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांनी काळ्या साड्या परिधान करत राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे. यावेळी महिलांकडून राज्य सरकारचा निषेध नोंदवला आहे. यावेळी काय मागणी होती आज तुम्ही आंदोलन? पश्चिम बंगालमध्ये जी कलकत्ता येथे जी घटना घडली, मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीवर गँगरेप करून तिची हत्या करण्यात आली. आत्ताच नुकतंच बदलापूरला जी घटना घडली, सफाई कामगारांनी 2 मुलींवर एन्युस्ट्रेशन बाथरूममध्ये केलं आणि CMच्या एरियामध्ये ही घटना घडली. तिथे गृह जे होते, जी संस्था जी होती ती BJPचे चालक ते संस्था चालवत होते आणि तिथे त्या हे करण्यासाठी उज्ज्वलजी निकम यांची निवड करण्यात आली. त्या केसमध्ये उज्ज्वल निकम यांची निवड करण्यात आली. आता नुकतंच जे अकोल्याला जे प्रकरण घडलं बाडापूर काजी या गावामध्ये आणि जिल्हा परिषदची शाळा आहे तिथे 6 मुलींचं येऊन शोषण हे शिक्षक करत होते. शिक्षक की भक्षक आहे? आमच्या मुलींचं रक्षण कोण करणार मला सांगा. आज आम्ही लहानाचं मोठं करतो, 9 महिने पोटामध्ये बाळाला मोठं करतो, बाहेर काढतो. आज 3 वर्षाच्या मुलींवर बलात्कार होत आहे. शिक्षणाची सुरुवात जेव्हा मुलींची होत आहे तर मेडिकल कॉलेजपर्यंत या घटना घडून राहिल्या. म्हणजे शिक्षण देत आहे की भक्षण करत आहे की रक्षण, म्हणजे रक्षण तर दूरच राहिलं पण मुलींच्या भक्षणासाठी आम्ही मुलींना मोठं करत नाही आहे. म्हणजे महिला छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्याच धोक्यात आहे. आम्ही या सरकारला म्हणत आहे, मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतला, तातडीने निर्णय घ्यायला पाहिजे होते. शिक्षण मंत्र्यांनी काय निर्णय घेतला तो आम्हाला, त्यांचा निर्णय आम्हाला पाहिजे होता. गृहमंत्र्यांचा निर्णय आम्हाला पाहिजे होता. त्यांनी काही निर्णय दिला नाही. हे सरकार आहे करत काय आहे? याच्यावर तुम्ही उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केलेली आहे. म्हणजे तुम्ही काय निर्णय आम्हाला देणार? आम्ही या सरकारचा निषेध करत आहे. महिला काँग्रेस या महाराष्ट्र शहरातलीच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातली महिला रस्त्यावर उतरेल. या सर्वच गोष्टीचा निर्णय या लोकांनी ताबडतोब घ्यावा, अन्यथा आम्ही इथे आंदोलनाला बसू. महिला काँग्रेस. बदलापूर येथे झालेल्या चिमुकल्या मुलीवर अत्याचाराच्या विरोधात काँग्रेसची निदर्शने. बदलापूर शहरात आदर्श विद्यालय शाळेत 2 चिमुकल्यांवर सफाई कर्मचाऱ्याकडून झालेल्या अत्याचाराच्या क्रूर अमानुष घटनेच्या निषेधार्थ शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांती चौक येथे आंदोलन करण्यात आले असून दोषीला फाशीची शिक्षा द्या, लाडकी बहीण योजना न आणता लाडक्या बहिणींची संरक्षण करणारी योजना आणा असे यावेळी आंदोलकांनी सांगितले. काय सांगाल आपण बघितलं काल परवा बदलापूरमध्ये जी निषेधार्थ घटना घडली त्या घटनेचा आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने तर तीव्र शब्दात निषेध करतो. परंतु याच्या पलीकडे जाऊन आपण एक गांभीर्याने या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. ती जी शाळा आहे, ज्या शाळेमध्ये त्या चिमुकलीवरती अत्याचार झाला, ती शाळा भाजप कार्यकर्त्याची आहे आणि त्यामुळेच कुठेतरी त्या पीडित पालकांचा गुन्हा नोंदवून घेण्यासाठी तब्बल 11 तास पोलीस खात्याने लावले. तब्बल 11 तास ते पीडित ज्या चिमुकल्याचे आई वडील 11 तास पोलीस स्टेशनमध्ये बसलेले होते. परंतु पोलीस प्रशासनाने भाजप कार्यकर्त्याची शाळा असल्या कारणाने तिथे गुन्हा नोंदवून घ्यायला 11 तास लावले. या गोष्टीचा गृहमंत्री म्हणून आपल्या राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी या अपयशाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. याच्या पलीकडे जाऊन शिंदे गटाचा जो नगराध्यक्ष वामन म्हात्रे आहे तो तुमच्याच पत्रकार भगिनीला तो म्हणाला की जसा का तुझ्यावर रेप झाला अशी तू बातम्या देतेय. आपण हे बघितलं पाहिजे की हे शिंदे सरकारचे, महायुती सरकारचे नेते कार्यकर्ते किती असंवेदनशील आहे. या सगळ्या घटनेची जबाबदारी घेऊन आणि काल मुख्यमंत्री एवढ्या जबाबदार संविधानिक पदावर बसलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी भर सभेमध्ये एक वक्तव्य केलं. त्यांनी म्हटलं की 2 वर्षापूर्वी आमच्या महायुती सरकारने एका बलात्कार करणाऱ्या आरोपीला 2 महिन्याच्या आत फाशी दिली. आपण सर्व मीडियाचे पत्रकार इथे आहात, सगळे बांधव इथे आहात, आपल्याला पण हा रेकॉर्ड आपल्याकडे असेल. परंतु मुख्यमंत्री भर सभेत एवढा धडधडीत खोटं बोलतात. मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट लाजिरवाणी आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एवढा बलात्कार सारखा संवेदनशील
संवेदनशील गोष्टीवरती असं स्टेटमेंट देणं कुठेतरी चुकीचं आहे। मुख्यमंत्र्यांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी या अपयशाची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा। याच्या पलीकडे जाऊन जी लाडकी बहीण योजना महायुती सरकार शिंदे सरकारने काढली, परंतु महिला काँग्रेसच्या वतीने मी आपल्याला सांगू इच्छिते की लाडकी बहीण नको, आम्हाला सुरक्षित बहीण योजना आपण सुरू करावी असं आम्ही त्यांना विनंती करतो। धन्यवाद। बदलापूर घटनेनंतर मनसे आक्रमक झाले आहे। मुंबईच्या प्रत्येक शाळेत मनसैनिक जाऊन सुरक्षतेची पाहणी करत आहे। चेंबूरमध्ये मनसे विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांच्या नेतृत्वात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळांमध्ये जाऊन मुख्याध्यापकांची भेट घेतली। शाळेतील सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक, स्वच्छतागृह याची पाहणी करण्यात आली। बदलापूरच्या घटनेनंतर आता मनसे देखील आक्रमक झालेले आहे। तुम्ही तुमच्या परिसरामधील शाळांना पत्र देऊन आलेला आहात, GR देखील दिलेला, काय मागणी नेमकी? बदलापूरची घटना अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे आणि त्याच घटनेची एक दखल म्हणून माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला सर्व महाराष्ट्र सैनिकांना आदेश दिलेले आहेत की आपण आपल्या विभागातील प्रत्येक शाळेमध्ये जाऊन त्यांना पत्र देऊन त्या ठिकाणच्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या उपाययोजना आहेत का याकडे बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार आम्ही चेंबूर विभागामध्ये प्रत्येक शाळेला हे पत्र देतोय आणि आज शासनाचा आलेला कालचाच GR आम्ही शाळेला दिलेला आहे। त्या GRमध्ये ज्या ज्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत ही शाळेकडून अंमलबजावणी झाली पाहिजे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या ठिकाणी बारकाईने लक्ष देऊन ही उपाययोजना होते का नाही याकडे लक्ष राहील आमचं। खुश खबर डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका। सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स, गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा। ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल। स्वप्नील कुसाळेंच्या स्वागत रॅलीत पत्रकारांना झालेल्या धक्काबुक्कीच्या विरोधात परीघ पूल समितीतर्फे मूक आंदोलन। पॅरिस ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक मिळवलेला स्वप्नील कुसाळे जेव्हा कोल्हापूरमध्ये परतला तेव्हा त्याची स्वागत रॅली काढण्यात आली होती। या रॅलीमध्ये अनेक कोल्हापूरकर सहभागी झाले होते, तसंच वार्तांकन करण्यासाठी पत्रकार देखील उपस्थित होते। यावेळी पोलिसांकडून पत्रकारांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला होता। आज या प्रकाराच्या निषेधार्थ मूक आंदोलन करण्यात आले आहे। परीघ दंगा केला, धक्काबुक्की केली, हे चुकीचं आहे। असं न करणं, त्याने सहकार्य करणं किंवा एकमेकाला धक्का लावणं हे चुकीचं आहे। असं पोलिसांनी करू नये। खरोखर जर एकावर अन्याय होत असेल आणि तो माणूस ऐकत नसेल त्याला करायला काय हरकत नाही, पण तुम्ही चांगल्या माणसांना चांगलं काम करत असतेवेळी जर तुम्ही असं जरी धक्काबुक्की किंवा कुठं भाजपचं ऐकून जर असं करत असेल तर हे चुकीचं आहे। नाव सांगा। लाडकी बहीण बरोबर सुरक्षित बहीण असली पाहिजे असं आदित्य ठाकरे म्हणाले। माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाशिकमध्ये बोलताना राज्यातील महिलांच्या सुरक्षतेवर प्रश्न उपस्थित केले। मुख्यमंत्री टीकेवरील अधिक लक्ष केंद्रित करत असताना महिलांची सुरक्षा दुर्लक्षित होते असंही ते म्हटले। लाडकी बहीण योजना राबवताना महिलांच्या सुरक्षतेलाही प्राधान्य हवे असंही ते म्हटले। तसंच ठाकरे यांनी गर्भवती महिलांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाबाबतही भाष्य केले। या आंदोलनाला सरकारकडून राजकीय रंग दिला जात आहे असंही ते म्हटले। शक्ती कायदा पास होईपर्यंत परिस्थिती अशीच राहील असंही त्यांनी सांगितलं। महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अत्याचाराचा उल्लेख करत MPSCच्या विद्यार्थ्यांना का आंदोलन करावे लागते असा सवाल त्यांनी केलाय। त्यांनी राज्यातील उद्योगधंद्यांच्या परिस्थितीवरही नाराजी व्यक्त केली आहे। महाराष्ट्रात नवे उद्योग येत नाहीत, शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही आणि स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांनाही आंदोलन करावे लागत आहे असंही ते म्हटले। तसंच सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, महिलांच्या सुरक्षतेसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे। आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल कसे झाले हा मोठा प्रश्न आहे। विचारलं तर तू अशी का रिपोर्ट करतेस, तुझा रिपोर्ट मला तर तिकडच्या तिकडे तर अटक व्हायला पाहिजे होती। दुसरी गोष्ट, काल मी ऐकलं रिपोर्टरवर FIR टाकण्याची आता प्रक्रिया सुरू झालेली आहे, हे भयानक आहे। तिसरी गोष्ट म्हणजे जे आंदोलन करते होते, आंदोलन कोणासाठी करत होते तर एका गरोदर महिलेसाठी जिला 10 तास त्या 300 लोकांना FIR टाकले, त्यांना जास्ती कस्टडी मिळाली आणि ज्यांनी मूळ ती घटना म्हणजे घडवून आणली तो जो कोणी राक्षस होता त्याला किती 2 की 3 दिवसाची सजा असतात।
मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींवर आपण लक्ष देणं गरजेचं आहे की आपल्या देशात नक्की चाललंय तरी काय. काल बीजेपीचे MLA बोललेत की ही सगळी राजकीय घटना होती, मुख्यमंत्री स्वतः बोललेत की हे सगळं राजकीय होतं, आणि काल तर मला वाटतं सांगितलं की 2-3 महिन्यापूर्वी कोणातरी फाशी पण दिली. हे तुम्ही तरी ऐकलंय का कोणीतरी? कारण फाशीसारखा जो निकाल असतो तो देशात एवढा मोठा असतो की आपल्यामध्ये खूप चर्चा होते, अपीलच जातं, सगळं काही होतं, राष्ट्रपती महोदयांपर्यंत पोहोचतं. काल जे स्वतः खोटं बोललेले आहेत घटनाबाह्य मुख्यमंत्री, त्याच्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिलं तर 2 महिन्यापूर्वी की 3-4 महिन्यापूर्वी हे सांगावं, कारण त्याच्यात त्यांची गफलत झालेली नेहमीसारखी. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही 2 महिन्यात सगळं काही निकाल लावला आणि फाशी दिली. कोणाला दिली, कशा पद्धत दिली, कधीची केस होती, कशी झाली फाशी, कुठे दिली फाशी, हे सगळं त्यांनी लोकांना सांगावं, कारण ते एवढं खोटं बोलत चाललेलं. आम्हाला माहिती होतं त्यांच्यात किती खोटेपण आहे, पण तो आता जग जाहीर होतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो, हे सगळं वातावरण बनत असताना त्यांना जे वाटते की राजकीय मला वाटतं ही गोष्ट राजकीय पक्षांनी ह्याच्यात आता उतरणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत शक्ती कायदा पास होत नाही केंद्र सरकारकडून किंवा राष्ट्रपती महोदयांकडून, तोपर्यंत ही परिस्थिती अशीच राहील.